नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग या यूट्यूब चॅनलला आपले सर्वप्रथम भरभरून स्वागत आहे। मित्र हो, आज आपण आलो मुंबई येथे भांडूप मुंबई। आपण कोकण महोत्सव पाहायला आलो। कोकण महोत्सव आता तुम्हाला माहिती आहे की थंडी चालू झालेली आहे, ठिकठिकाणी महोत्सव सुरू झाले आहेत। आता मागच्या वेळी आपण पेन फेस्टिवल म्हणजे पेन महोत्सव आपण म्हणजे मजा केली होती, तर आता आपण भांडूप येथे कोकण महोत्सव पाहायला आलो। तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर आपल्यास भांडूप स्टेशनवर उतरावे लागेल आणि भांडूप स्टेशनवरनं 604 क्रमांकाची बस पकडायची आणि डायरेक्ट ती कोकण नगरला येते। शिवाय तिथून शेअर रिक्षा देखील असतात आणि जर तुम्हाला जर चालत यायचं असेल तर भांडूप स्टेशनपासून अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हे अटल बिहारी वाजपेयी मैदान आहे, तिथे हा कोकण महोत्सव भरलेला आहे। तर आता आपण कोकण महोत्सवाला जाऊया। तर हे आहे आपल्या भांडूपचं कोकण नगर बस स्टॉप आणि कोकण नगर बस स्टॉपच्या समोरच आहे आपला कोकण महोत्सव। पहा, आपण नीट लोकेशन पहा। आता आपल्याला जायचं आहे कोकण महोत्सवला। आपणास आजूबाजूला मार्केट दिसतो, तर आपल्याला डायरेक्ट कोकण महोत्सवला जायचं आहे। किचन आहे ना 150ची। आता जो आपण आलो होतो तो हा इथला रस्ता आहे आणि नंतर आपला सरळ बघा, आता जे पहिल्यांदा दाखवलं होतं की अटल बिहारी वाजपेयी मैदान। आपल्याकडे हुडी भेटते, हुडीच भेटते। हां, 50ला आहे, थोडी कमी रेंजमध्ये पण भेटेल। स्वेट टी शर्ट्स पण आहे बघा, आपले स्वेट टी शर्ट पण आहे। किती पण स्टार्टिंग आहे? स्वेट टी शर्ट आहे 200 रुपीज। लवकर या आणि लवकर विजिट करा आमच्या शॉपवर। आमचं नवीनच शॉप ओपन झालं आहे। लवकर या, हुडीज पण बघू शकता तुम्ही, 350ला आहे। अलग अलग क्वालिटी आहे, लेडीजचे पण आहेत, जेंट्सचे पण आहेत। लवकर या आणि विजिट करा आमचं। ओके ओके। बघा, आपण जर आता एक दुकान पाहिलं तर दुकान जे म्हणजे आपलं बघा जे मैदान आहे त्या मैदानाच्या समोरच हे आपलं दुकान आहे भाऊचं, तेव्हा दुकानात नक्कीच व्हिजिट करा। आणि त्याच्या बाजूलाच इथे नाश्ता सेंटर देखील आहे। नमस्कार, काय काय नाश्ता आहे आपल्याकडं? माझ्याकडे वडापाव आहे आणि कटलेट आहे। कसं आहे, प्राईस कशी आहे? वडापावचं 15 रुपये, कटलेटचं 12। ओके ओके। तर कुठलाही फेस्टिवल असो की कुठलाही महोत्सव असतो, त्याच्या कार्यक्रमाची जी यादी असते ती यादी सर्वप्रथम आपण पाहूया, म्हणजे जेणेकरून कोकण महोत्सव आहे तो आपला आजपासून म्हणजे 4 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे। तेव्हा त्या कार्यक्रमाची जी यादी आहे ती यादी तुम्हाला आता मी प्रदर्शित करतो, म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे यायला भेटेल। इथे समोरच यादी आहे। काका, ही कार्यक्रमाची यादी आहे का? होय, बघू शकतो का आम्ही? होय, बघू शकता तुम्ही, शूटिंग करू शकता। धन्यवाद। प्रत्येक दिवसामग प्रत्येक दिनांकामग कार्यक्रमाची एक यादी दिलेली आहे। प्रत्येक दिवसाला एक कार्यक्रम ठरलाय, आपण स्टॉप करून तो कार्यक्रम पाहू शकता आणि त्या दिवसाचा कार्यक्रम अटेंड करू शकता। कशा टिकल्या? 10 रुपयाला एक पाकिट। बघा, हे टिकले आहेत, विविध प्रकारच्या विविध रंगाच्या अशा टिकले आहेत। प्रताप प्रवेश पर केला आणि बिस्किटाचं दुकान लागलं। बघा काय काय आहे ते पाहूया आपण। सौ संस्कृती संजय मांजरेकर, माझ्याकडे तुम्हाला मिळतील गव्हाची बिस्किट। गव्हाची बिस्किट त्याच्यामध्ये 2 फ्लेवर आहेत, एक कोकोनट फ्लेवर आहे, एक प्लेन गहू आहे। त्याच्यानंतर ही आपली लहानपणीची आठवणीची बिस्किट आहे। हा बरोबर, आम्ही याला लिमजी म्हणायचो। हे क्रीम बिस्किट, हे नमकीन बिस्किट, तो चिरा बिस्किट। हा, ओके। आपल्याकडे पापडामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये उपवासाचा बटाटा आहे, हा जैन पापड आहे, हा नाचणी पापड आहे। बरोबर। इथून इथपर्यंत काही घ्या, 40ला 1, 100ला 3। म्हणजे बिस्किटापासून ते या पापडांपर्यंत, म्हणजे ही हद्द 40ला 3। ओके। आणि आपल्याकडे प्रायम्स आहे। ही प्राइम्स कशी आहे? 20 रुपये पॅकेट, फक्त 20 रुपये। बघा, हा टोमॅटो फ्लेवर आहे, हा मसाला ट्रायंगल आहे, प्लेन ट्रायंगल आहे, नाचणीच्या नळ्या आहेत आणि मंचुरियन रिंग आहे। ओके। मसाला पास्ता आहे। खूप खूप धन्यवाद। आणि आपल्याकडे मुगडा चकली आहे, होममेड आहे। होममेड आहे का? तसेच तुम्हाला आता हिवाळ्याच्या सीझन मध्ये मेथी लाडू आणि डिंक लाडू ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील। हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा समज कॉन्टॅक्ट करू शकता। मी भांडूपमध्येच राहते। ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला फ्रेश लाडू करून मिळतील। खूप खूप धन्यवाद। लख प्रकाश पडलाय आणि आता इथे जरा चांगलं खाण्याचं पदार्थ दिसतं, म्हणजे काय खाण्याचं नाही तर हे पिण्याचं आहे। ओके, बघा, रॉयल फालुदा घेतलं तर 70, मँगो फालुदा 80। बघा किंमत बघा व्यवस्थित। आणि
श्री गणपती बाप्पाला आपण नमस्कार करून आपले पुढील वाटचाल करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपला कोकण महोत्सव लागलेला आहे, आपण पाहतच आहात. बघा इथे एक दुकानाची आपल्याला गली दिसते आणि इकडे पण देखील आहे. आता इकडे काय काय आधी इकडचं आधी पाहूया आणि नंतर मग इकडे जाऊया पुढं. इथे सर्व प्रकारचे मालवणी जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण, परंतु सध्या चालू नाही, ते उद्या चालू होईल. म्हणजे सर कधी चालू होईल? सर ही उद्यापासून चालू आहे. उद्या चालू होईल का? काय काय असेल आपल्याकडं? आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही चालू असते. आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण, मालवणी पद्धत. मालवणी पद्धतीचं. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. ठीक आहे. तर आता कसं पहिला दिवस असल्यामुळं काही ठिकाणी स्टॉल चालत चालत म्हणजे कसं सुरुवातच फक्त केलेली आहे. तेव्हा एक स्टॉल दिसलेला आहे आणि एक वेळा मावळीसाठी पण फोटो दिसला. नंतर वाटलं की जेवण अगदी आपल्याच पद्धतीने असते. मी पण कोकणी आहे, त्याच्यामुळे जेवण देखील इथे कोकणीचं आहे. आपण आता त्या डिशची जी प्राईज आहे ना, ती प्राईज आपण आता काढूया. चला, तर आपण जर पाहिलं तर इथे बघा सुंदर सुंदर डिशेस. आपण पहिल्यांदा तर झलक तर पाहिलीच. आता या डिशेसची प्राईज काय ते काकून विचारा. नमस्कार. नमस्कार. आपले तर म्हणजे कसं आहे जेवण? आमचं आगरी कोळी स्पेशलिस्ट जेवण आहे आणि जेवण असं आहे तर फर्स्ट क्वालिटीचं जेवण. सगळ्या सामानासकट तर सर्व गोष्टी म्हणजे काळजी घेते मी जेवणाची. जशी घरी काळजी घेते स्वतःची आणि जेवणाची, तशी मी इथे हॉटेलला पण काळजी घेते. समोरची व्यक्ती मला डिस्काउंट देते म्हणून मी ती काळजी घेते जेवणाची. कारण का जेवण खाल्लं तर एकाने खाल्लं तर बोललं पाहिजे तर हा बाबा इथे इथे चांगलं जेवण मिळतं. आई एकविरा म्हणजे प्रसिद्ध झालेलं आहे. 17 वर्ष झाले मला आणि जेवणाची क्वालिटी आणि टेस्ट एक नंबर. आणि पूर्ण फॅमिली माझी जेवण बनवते. माझ्याकडे नाही कोण भैया जेवण बनवणारा आणि पूर्ण फॅमिली जेवण. जय महाराष्ट्र. जय. तर आता आम्हाला आपल्या डिशेसचे प्रकार दाखवा. हे बघा, इकडे बघा, यो आपला आगरी सुपर मटन, हा. गावठी सुपर. आमच्या गावातनच मटन आणतो मी. एवढे स्टॉल सर्वीकडे लावते, पण मी मटन कुठनंच नाही घेत. बाकी चिकन वगैरे सर्वीकडनं घेते. फक्त मटन माझ्या गावातलं मटन आहे, गावठी सुपर मटन. मटनवाल्याचं नावच आहे गावठी सुपर मटन. बरोबर. किती आहे प्राइस? कशी आहे प्राइस? हा 300 रुपयाला आहे. गावठी कोंबडा 250 रुपयाला आहे. आगरी चिकन 250 रुपयाला आहे. सुकं चिकन, ग्रीन चिकन 250 रुपयाला आहे. कलेजी चिकन कलेजी 250 रुपयाला आहे. चिकन खिमा 250 रुपयाला आहे. सुरमई मसाला 200 रुपये. शिंपली मसाला 200 रुपये. मोहरी मसाला 200 रुपये आणि पापलेट 300ला आहे. सुरमई 2 घेतलं तर 400 रुपयाला. 1 घेतली तर 250 रुपयाला. बोंबील आहे 200 रुपये. बांगड्या आहेत 200 रुपये. आणि आपली प्लेट कशी आहे? ही थाळी, पापलेट थाळी घेतली तर 400 रुपयाला आहे. सुरमई थाळी घेतली तर 350 रुपयाला आहे. बांगडा थाळी 250 रुपयाला आहे. चिकन थाळी, आगरी चिकन थाळी घेतली ती 300 रुपयाला आहे. मटन थाळी 400 रुपयाला आहे. आणि ही कोंबडी वडे 250 रुपयाला. आपल्या आगरी कोळी पद्धतीची कोंबडी वडे आहेत का? खूप खूप धन्यवाद. तुम्ही जेवलो, वडे साबुती खाल्ले. वडे साबुती. घरच्यासारखं आपलं जेवण होतं. हा, फार आनंद आला. आणि पैसे असते तर अनेक एक थाळी घेतली असती, पण पुढच्याला पगार झाल्यानंतर 2-3 थाळ्या नक्की खाईल. 2-3 थाळ्या डायरेक्ट रेकॉर्ड करणार. एक तर रेकॉर्ड. मस्त. अरे वा वा वा, अशी माणसं भेटली पाहिजे मला. काय रे मित्रांनो, आपला महोत्सव कसा वाटला तुम्हाला? मस्त आहे, मजा येते. मग मी जाऊ का पुढं? ओके. नंतर आणखी देखील एक स्टॉल लागले आहे. तिथे देखील आपल्या अगदी कोकणी पद्धतीचं जेवण आहे. तेव्हा ते देखील आपण स्टॉल आता पाहून घेऊया. पण बघा, आता जे आपण हॉटेलचं नाव घेतलं होतं त्या हॉटेलमध्ये चिंबोऱ्या आहेत. म्हणजे चिंबोरीचा काहीतरी स्पेशल आयटम इथे आपल्याला नक्कीच मिळेल. बघा, हॉटेल सिंधुदुर्ग. बघा इथे चिकन थाली आहे 280, मटन थाली आहे 350, कोंबडी वडे 200 रुपये, सुरमई थाली 350, मच्छी कढी 200, शिवल्या मसाला 200, सुकं मटन, जवला फ्राय, सोलकढी, चिकन मसाला, मटन मसाला, सुकं चिकन. बघा प्रत्येकाची प्राईस इथे दिलेली आहे, तुम्ही प्राईस बघू शकता. आणि बाजूला इथे ताई हा काय आहे?
चिकन किमा पाव, चिकन कलेजी पाव, चिकन जवळा. कशी आहे याची प्राइस? 30 रुपयाला एक आहे. किती? 30. 30 रुपयाला एक. ओके, धन्यवाद ताई. चिकन किमा पाव, कलेजी पाव, जवळा पाव. इथे आपण जर पाहिलं तर सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारान्वये म्हणजे त्यांचे जे विचार आहेत त्यांची पुस्तकं आहेत. कोणकोणते फ्लेवर मिळतात आपल्याकडे? व्हॅनिला आहे आणि दोन्ही मिक्स पण आहेत आणि स्ट्रॉबेरी व्हॅनिला आहे, दोन्ही मिक्स पण आहेत. काय प्राइस आहे आईस्क्रीमची? 20 रुपये. या फेस्टिवलमध्ये विविध संत म्हणजे आपले सत्संग म्हणा त्यांच्या प्रत्येक संतांचे दर्शन घेतले. आता त्या प्रत्येक संतांचे भक्त म्हणजे आपल्यासाठी संतच आहेत, आपल्यासाठी ती विभूतीच आहे. जरा आपण थोडी झलक पाहू. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांवर यात ठेव, सर्वांचा भला कर. आपण जर बघितलं बघा वैभव लक्ष्मी महिला बचत गट आणि नमस्कार ताई, काय आपल्याकडं विकायला? आमच्याकडे ना यावेळेस आम्ही पहिल्यांदा स्टॉल लावलाय. आम्ही मालवणी फिश मिसळ ठेवली आहे आणि मोमोज आहेत आणि आमच्याकडे फायर पान पण आणि चॉकलेट पान आणि सोलकढी. इथे फायर पण ना? सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आपल्याला या म्हणजे आपले जे डिशेस आहेत त्यांची प्राइस जर सांगितली तर बरं होईल. आमच्याकडे जी स्पेशल आहे मालवणी फिश मिसळ ही तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये कुठेच नाही मिळणार. बरोबर, कारण ह्याच्यामध्ये आम्ही फिशचे कटलेट आहे. बरोबर, हे कटलेट आहेत ना? फिशचे कटलेट आहे, कोळंबीचा सार आहे आणि हे जे फरसाण आहे ते ओलं आपला सुका जवळा असतो ना, बरोबर, त्या जवळाचा चिवडा केलाय आम्ही. सुक्या जवळ्याचा चिवडा केला ते केलंय आणि ते त्याच्यावरती आम्ही देतो. आपण कसं नॉर्मल मिसळमध्ये फरसाण देतो, बरोबर, ह्या मिसळमध्ये आम्ही जवळा आणि शेव अशी मिक्स करून दिलेली आहे. काय एका डिशची प्राइस आहे? 150 रुपये पर प्लेट. 150 रुपये पर प्लेट. आणि मोमोज? मोमोज आमचे चिकन मोमोज आहेत तर त्याची 120 रुपये पर प्लेट. 120 रुपये पर प्लेट. 10 पीस येणार. आणि फायर पानची काय प्राइस आहे आपल्या? फायर पानची 35 35 रुपये. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपले. पण आता चालतच आहोत आणि चालता चालता आपणास एक बघा, हा कोकण महोत्सव आहे आणि आहे कुठं तर मुंबईमध्ये. तर आपल्या मुंबईची स्पेशलिटी जी असते वडापाव, त्याचा स्टॉल देखील आहे ते बघा. आणि नुसता वडापाव नाही, त्याच्याबरोबर विविध प्रकारचे देखील डिशेस आहेत. त्या प्रत्येकाची किंमत इथे दिलेली आहे बघा. एक वडापाव घेतला 20 रुपये आणि 3 वडापाव 50 रुपये. काय एक नंबर ऑफर आहे. तर या स्टॉलवर मस्त भजी काढत आहेत, गरम गरम कांदा भजी आणि इथे वडापाव देखील आहे. ताई आपल्याकडे लाडू पण मिळतात असं समजलं मला. लाडू पण मिळतात आपल्याकडं? मग दाखवा ना आम्हाला लाडू. नाचणीचे, मेथीचे, डिंकाचे. हा बॉक्स कसा आहे? हा नाचणीचा 350 रुपये. नाचणीचा 350 आणि मेथीचा बघा, हा मेथीचा आहे, इथे 400 रुपये प्राइस आहे आणि ते नाचणीचे आहे 350 आहे. खूप खूप धन्यवाद ताई. फक्त त्यात एकच मी ऍड करतो की कोकणामध्ये जाताना एक रायगड जिल्हा लागतो आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये दुर्गेश्वर आपला रायगड किल्ला आहे जी स्वराज्याची राजधानी आहे. तर त्याच्यामध्ये एक अशी म्हणजे एक व्यक्तिमत्व होऊन गेलं ते म्हणजे हिरकणी. तुम्हाला सर्व परिचित आहे. तर त्याच हिरकणीच्या नावाचा जो स्टॉल आहे तो आपणास कोकण महोत्सवमध्ये पाहायला मिळतो. आता या स्टॉलमध्ये काय काय विकायला आहे त्याची झलक तर आपण पाहू आणि तिथल्या आपल्या ज्या बहिणी आहेत हिरकणी त्यांना देखील आपण विचारू. नमस्कार, आपल्याकडे कोणकोणते पदार्थ आहेत विकायला? पण आज विषय घेतलाय त्या विषयानुसार आपण जाऊया. आपल्याकडे तेवढा वेळ इतकासा नाहीये, पण मला वाटतं समग्र असं थोडं म्हणजे अगदी देश विदेश एकत्र केला तुम्ही. काय बर्गरची प्राइस काय आहे? बर्गरची प्राइस 80 रुपये. 80 रुपये. आणि पिझ्झाची? पिझ्झा पण 80 रुपये. खूप खूप धन्यवाद. युवा पिढी आज बघा, कोकणातल्या कुठल्याही जत्रेला जा वा कुठल्याही फेस्टिवलला जा, एका गोष्टीला मात्र अजिबात विसरू नका, ते म्हणजे आपल्या कोकणच्या भूमीतले पापड आहेत.
बघा इथे राणे यांचे पापड आहेत. आपण त्यांचा नंबर देखील दिला आहे आणि त्यांच्या दुकानाचं पत्ता देखील आहे. अगदी चक्क म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामधून ते आपल्या मुंबईत आलेले आहेत. ते आपल्याला सेवा करून दिले आहे. तर त्यांचे पापड वगैरे कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण पाहून घेऊया. राष्ट्रांना एकत्र जमवलं तर ते पूर्ण संपूर्ण विश्व म्हणजे हे जग असू द्या. नमस्कार, कोणकोणत्या प्रकारचे पापड आहेत आपल्याकडे? कुरडई आहे, पोहा पापड प्लेन आहेत, जिरा पापड आहे, साबुदाणा फेणी आहे, उपासाचे स्पेशल पापड आहेत. असे भरपूर प्रकारचे. काय किंमत आहे एका पॅकेटची? जे हे कुरडई आहेत ते 60 रुपये आहे. बाकी हे सगळे पापड आहेत ते 50 रुपये आणि साबुदाणा चकली आहे ती 70 रुपये. बघा हे जे सर्व पापड आहेत विविध प्रकारचे विविध फ्लेवरचे आहेत तर ते 50 रुपयाला आहेत आणि ही कुरडई जी आहे ती 60 रुपयाला. बघा सुंदर आहे. अगदी आपल्या कोकणातल्या मातीतले जे पदार्थ आहेत ज्या म्हणजे बघा. ताई हा कुठला प्रकार आहे? ताकातल्या मिरच्या. ताकातल्या मिरच्या आणि ह्या सांडगी मिरची. ही सांडगी मिरची आहे. कशी प्राइस याची? हे 40 रुपये आहे. छोटा पॅकेट हे 20 रुपये आहे. आणि हे आपण आता कोकण महोत्सव मस्त अशी मजा करत आहोत आणि पाहत आहोत. विविध प्रकारचे स्टॉल देखील आहेत आणि मी सांगतो की जवळजवळ एक सोडून म्हणजे 4 गल्ल्या आहेत. आपण आता दुसऱ्या गल्लीमध्ये प्रवेश करतो. बघा दुकानांची गल्ली एकदम खाऊ गल्ली आहे आणि जर गेलो तर बघा थंडगार म्हणजे आल्याला थंडगार वाटतं. काहीतरी या प्रोडक्टमध्ये जादू असेल. अनंता फूड सालकर आणि कंपनी, नाव ऐकून देखील खूप छान वाटलं. नमस्कार ताई, आपल्याकडं काय मिळतं? हे कोकम सरबत आहे, 2 महिन्याचं शेल्फ लाईफ आहे आणि तुम्ही घरातल्या फंक्शनसाठी वगैरे पण ऑर्डर करू शकता. एकाची प्राइस काय? 20 रुपयाचे MRP. होलसेल मध्ये घेतलं तर 14.5 रुपयाला एक. आणि थंडगार मध्ये प्यायला मिळेल का? हो. आणि ते पाठीमागं आणखी देखील लागलेलं आहे ते काय काय? सीझनल आहे सगळं. सीझनल आहे. रक्षाबंधनच्या वेळेला नारळी असते, सीझनला मँगो असतो, संक्रांतीच्या वेळेला तिळाचा फराळ असतो, पुरणपोळी असते. म्हणजे ऑर्डर करत असेल तर ऑर्डर करून मिळते सगळे या नंबरवर. बघा इथं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, फेसबुकला पण अकाउंट आहे. बघा इथे नंबर दिलेला आहे आणि त्यांचं ईमेल ॲड्रेस आहे, वेबसाईट आहे आणि शिवाय आपण फेसबुकला देखील आणि इंस्टाला देखील फॉलो करून त्यांच्याकडून आपण तुम्ही ऑर्डर करू शकता. आपण चालतच आहोत आणि चालता चालता आपणास विविध प्रकारची दुकान नजरेत देखील पडत असतात. आता इथे जरा बघा काहीतरी युनिक दिसतं. आपल्याला इथं युनिक दिसलं की आपण नेहमी तिथे थांबतो. नमस्कार. हे म्हणजे कुठल्या कलरचं आहे म्हणजे काय आहे? नाचणीचा फ्राईम्स आहे का? हे मक्याचे पापड आहेत, हे ऑनियन रिंग आहेत. कशी प्राइस याची? 60 ला 100 ला 2 आहेत. 60 ला 100 ला 2. कुठलेही 3 घ्या. कुठलेही तिथे गेलो की आणखी देखील गेम दिसतात, बॉल टाकणे वगैरे 50 रुपयामध्ये. त्या पावलावर पाऊल टाकायचं, जिद्दीनेच टाकायचं लक्षात घ्या. आणि हा महोत्सव जो आहे वाले बघती मालवणकरी बघती सगळं म्हणजे माचीस पाडायची आणि बक्षीस घ्यायचा का? अरे माचीस पडेल ना ते तुम्हाला प्राइस देण्यात येणार. हा कुठल्या पण माचीस पडा प्राइस लागले. आता यांना काय लागलं गिफ्ट? गिफ्ट लागलं ते गेम आहे. अरे वा वा वा, गेम लागलेलं आहे. प्रत्येकाच्या वरची माचीस पाडायची, तुम्हाला काय पाहिजे ते प्राइस भेटणार. बरोबर. आपण गेम सेक्शनला फिरतात आणि ते बघा इथे काय बॉलवर ग्लास पाडायचे. हाँ सर, इसमें 50 का 2 चांस है. अगर 5 ग्लास अगर गिरेगा तो कुछ भी आपको मिल सकता है. ओके. तर आणखी देखील एक गेम दिसते. काय आहे गेम? कुठले आहे? 50 रुपयाला 2 चान्स आहे. ग्लास पाडायचे. हा, ग्लास पाडल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते भेटणार. असं आहे का? म्हणजे जे सांगू ते ते भेटणार तुम्हाला. ओके ओके. इथे पुढे आणखी देखील रिंगची गेम दिसते. ही गेम म्हणजे आपण टाकलं की आपल्याला प्राइस लागेल. 50 रुपयाला असे 10 रिंग येणार दादा. हा हा. पण रिंग त्याच्यामध्ये 100 मध्ये पसुद्धा, 200 मध्ये पसुद्धा, 50 मध्ये पसुद्धा, ज्याच्यामध्ये लागेल ते तुम्हाला पैसे भेटणार. बरोबर. म्हणजे आपण जे जिंकू ते. ओके ओके. इकडे मटक्यामध्ये बॉल टाकला तर प्राइस भेटणार. एक पण बॉल जाऊ द्या, टेडी बेअर भेटणार तुम्हाला. एक पण म्हणजे असं हा 3 बॉल आहे. हा 3 बॉल 50 ला येणार. 3 बॉल 50 ला येणार. 3 बॉल 50 ला येणार. 1 बॉल गेला 1 नंबरचं बक्षीस, 2 बॉल गेले 2 नंबरचं, 3 बॉल गेले 3 नंबरचं बक्षीस. 3 बॉल की 3 नंबरचं बक्षीस. ओके ओके. 50 ला 3. म्हणजे तुम्ही देणार की आम्ही कुठे सांगणार ते? तुम्ही सांगणार ते. ओके ओके.
गेम सेक्शनला होतो, तर गेम सेक्शनच्या बाजूलाच एक फूड स्टॉल आहे. जरा काय काय फूड म्हणजे चांगलं म्हणजे फास्ट फूड दिसतात मला. कोणकोणत्या प्रकारचे फास्ट फूड आहेत ते आपण पाहून घेऊया. फेस्टिवल फिरला का रे? ओके, बघा हा तो फूड स्टॉल आहे आणि फूड स्टॉलवर बघा पहिल्यांदा गेलं की दाबेल लागते आणि इथे फ्राय राईस दिसतो, त्याच्या बाजूला मंचुरियन दिसते आणि इथे नूडल्स दिसतात. कसे आहे नूडल प्लेट कशी आहे? या तिघांपैकी काही घेतले तरी 50 रुपयाचं आहे का? आणि इकडे मस्त गरमागरम असे मंचुरियन तळले जातात. आणि इथे एवढा मोठा पापड, मसाला पापड 50 रुपयाला आहे का? एवढा मोठा बघा, एवढा मोठा पापड 50 रुपयाला आहे. आणि इकडे भेल आहे का? नाही, म्हणजे हाच मसाला आहे. आणि हा पिझ्झा, चीज पिझ्झा. आणि इकडे काय सरबत, गोळा सरबत आपण जत्रेमध्ये नेहमी पाहतो आणि त्याशिवाय अपुरा आहे सर्व. हा जो आपला फूड स्टॉल होता त्याच्या बाजूला बघा इथे कुल्फी मिळते आहे साच्यामधली, गावची आठवण आहे आपणास. कशी आहे? 20 रुपयाला एक. ओके, तर आपण काय करतो, एका गलीतून एका साईडने आणि दुसऱ्या साईडने पण परत जातो. इथे आपण जर आलो तर बघा मालवणी खाजा दिसतो आणि विविध प्रकारचे आपल्या गावातली मिठाई दिसते. कसे भाव कसा आहे? 70 रुपये पाव. आणि मालवणी खाजा 60 रुपये पाव. कोकण महोत्सव म्हटला की तिथे आंब्याचे विविध प्रकार येतात, म्हणजे आंबा पोली म्हणा. तर आता इथे आपणास आंबा वडी दिसते. आपण छोटी आंबावडी नेहमी पाहिली, पण हे बघा इथे मोठमोठ्या प्रकारच्या अशा लांब लांब अशा आंबावडी दिसतात. नमस्कार, आंबावडी कशी आहे? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. आता जसं जसा म्हणजे टाइम होतो तशी माणसाची गर्दी देखील वाढते. आणि कोकण स्टॉल म्हटला की तिथे बघा मसाले आलेच पाहिजे. शोरमाचा एक स्टॉल दिसतो आणि शोरमा म्हटला की सर्वांचा आवडीचा. भाई शोरमाची प्राइस काय आहे? 100 रुपयाला. मोमोज पण आहे. मोमोजची प्लेट कशी आहे? 100 रुपये. इथे शोरमा देखील मिळतो. आणि 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी होती, पण त्यांचं अधुरं कार्य करण्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागला सद्गुरूंच्या रूपाने. आणि मग 21व्या शतकामध्ये या ज्ञानाला हा बरोबर आहे. मी अखंड महोत्सव फिरलो तर हा जरा वेगळा स्टॉल दिसला म्हणून विचारलं तुम्हाला. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे आयुर्वेदिक जडीबुटी आहेत? हे सगळं वनस्पती आयुर्वेदिक. हां हां. मी स्वतः आदिवासी दादा. ओके. हे कसं गॅस, एसिडिटी, शुगर, बीपी, थायरॉइड, मुडयाद, वात, जॉईंट पेन असं हर प्रकारच्या औषधं राहतात. हां, म्हणजे विविध प्रकारचे औषध आहे त्याच्यावर तुम्ही करून देता, म्हणजे बनवून देता. इथेच बनवून देता का? एक पावडर असं आहे ना, यांचं पावडर असं बनवून ठेवलेले. धन्यवाद. इथे आणखी एक सुंदर असा मुखवासचा स्टॉल दिसतो बघा. ते माझा आता स्टॉप घेतो जरा, कारण कसं आहे की आपली कोकणामध्ये गाडी जर जाते तर कुठे ना कुठे स्टॉप घेतेच. समजा पनवेल म्हणा, रामवाडी म्हणा किंवा महाड आणि विविध प्रकारचे स्टॉप असतात. आपणास तुम्हाला माहितीच आहे, रत्नागिरी म्हणा वगैरे. तसा मी आता एक जरा स्टॉप करतो जरा इथे, म्हणजे स्टॉप घेतो, अजून व्हिडिओ स्टॉप करत नाही. फिरतो जरा, त्याच्यामुळे कसं जरा घामाघूम पण होतं आणि घामाघूम व्हायलाच पाहिजे, कारण जत्रा म्हटलं की जर घाम जर आला नाही तर त्याचा फायदा देखील नाही. जर आपण बघितलं इथे तर इथे बघा मुखवासचा स्टॉल दिसतो. नमस्कार ताई, कशी प्राइस आहे मुखवासची? वेगवेगळी प्राइस आहे. 80 ला 100 ग्रॅम आहे, 60 ला 100 ग्रॅम आहे. इकडे जो आहे तो 60 ला 100 ग्रॅम आहे का? लहान मुलांचे ते 60 ला 100 ग्रॅम आहे. ओके. हे 100 ला 100 ग्रॅम आहे. हे पान मसाले, आवळे, अद्रक वगैरे ते 100 ला 100 ग्रॅम. बरोबर. बडीशोप 80 ला 100 ग्रॅम आहे, 100 ला 100 ग्रॅम. ओके ओके. आणि आलशी? 80 ला 100 ग्रॅम आहे, दोन्ही पण. स्टॉप आपण घेत गेलो, पण त्या स्टॉपवर विविध प्रकारचे आणखी देखील स्टॉप आलेले आहेत. आता आणखी स्टॉप आले म्हणजे काय, जर तुम्हाला वाटलं जर लक्ष वेधून घेणारा म्हणजे मालवणी खाजा आणि त्याच्यावर बघा कोंबडी वडे, जिभेला पाणी सुटलं ना तुमच्या, घावणे पीठ. अरे वा वा, अखंड कोकणाचं दर्शनच घडून दिलेलं आहे इथं भाऊंनी. आणि इथे बघा शेवाचे लाडू वगैरे आहेत, बुंदी लाडू आहेत. आणि जर आपण पुढे आलं तर मसाले देखील दिसतात, पण ते मसाल्याचं नक्की मला नाव देखील सांगता येणार नाहीये. बघूया, भावनाच विचारूया. लिहिलेलं पण आहे ते बघा, मटन चिकन मसाला 200 रुपये पाव, मालवणी मसाला 175 रुपये पाव, मच्छी मसाला 150 रुपये पाव. तिसऱ्या गलीमध्ये प्रवेश केल्या केल्या बघा इथे देखील लोणचाचा एक स्टॉल दिसतो. ताई लोणचं भरत आहेत. नमस्कार ताई, लोणच्याचा भाव काय? 80
80 रुपये पाव किलो आहे, 100 रुपये पाव किलो आहे. 80 रुपये पाव किलो आणि 100 रुपये पाव किलो. जरा दाखवू शकता रेंज कुठली? म्हणजे हे लसूण तर 100 रुपये पाव आहे, हे गोड 100 पाव आहे, हे लोणचं म्हणजे हे जेवढा इकडे 100 रुपये पाव आहे हे 80 आणि हे इकडे 80 रुपये पाव आहे. 70 पाव आहे, 80 पाव आहे. 70 पाव आणि 80 पाव. ओके. मी आपल्या दुकानात आलो तर मला काहीतरी वेगळं दिसलेलं आहे. काय काय आहे आपल्या दुकानात इकडं? हे आपलं आहे ना, हे आमचं सातारचं आहे ना, साजूक गाईचं तूप आहे, चुलीवरती बनवतो आम्ही. सातारचा म्हणजे आपल्या गाईचा गोठा आहे स्वतः. बरोबर. 30-40 आपल्या गाया आहेत आणि तिथे आपलं वडूज म्हणून गाव आहे ना, तिथे आमचं सातारला इथे हे बनतं. ओके. हे आरुषी तूप एका जारची प्राइस काय? हे अर्धा किलो घेतलं तर 440 आहे, 1 किलो घेतलं तर 1 केजी घेतलं तर 860 आहे. आणि तुम्हाला जर आवडलं तर 1 केजी घेतलं तर फ्री होम डिलिव्हरी आहे. ओके ओके. आणि हे आपल्या सातारचा सेव चिवडा महाराष्ट्र आहे. कसं चिवड्याचं एक पॅकेट? 90 रुपयाला आहे. ते पेढे देखील तुम्ही मागू शकता. त्यांचा नंबर वगैरे 726388 नंबर सांगा. 7263881205 सुनीता भोसले. ओके ओके. आणि इथे बघा आणखी काहीतरी वेगळं दिसतं. काय सर आहे हे? मसाजर येतं सर. याच्यामध्ये ना टोटल तुम्हाला 6 मोड्स भेटतात. याच्यामध्ये हा लो हाय असे स्पीड वाढत जातात. बरोबर. 6 मोड राहतात. शोल्डर, बॅक पेन, नेक पेन. ओके ओके ओके. मसाज आणि याच्यामध्ये ना असे डिस्चार्जेबल येतात. हे बघा, याला तुम्ही बंद केलं ना, हा काढून याच्यामध्ये असे तब्बल तुम्हाला 6 वेगवेगळे मोड्स येतात. हे बघा. इथे आणखी देखील स्मोक बिस्किट काढा काढा काढा. स्मोक बिस्किट आहे बघा. स्मोक बिस्किटची एक मजाच वेगळी असते. आकर्षित करणारं दुकान ते म्हणजे बघा लेडीज ज्वेलरी. इथे म्हटलं की आपल्या स्त्री वर्गाचा एक मोठा असा एकदम स्टँड असतो, एक डेपो असतो, कारण विशेष आकर्षण. चला इथे आपणास फराल दिसतो. काय काय आपल्याकडं? खजूर आहे, खजूर आणि तिळाचे लाडू आहेत, तिळाचे लाडू, डिंक लाडू आहे, मेथी लाडू, मेथी लाडू. बेसन लाडू. हे कसं आहे? 125 पाव आहे. 125 पाव आहे. आणि हे काय वडे आहेत का? अनारस आहे का? मला मेदू वडे वाटले पहिल्यांदा. बघा हे अनारस आहेत. अनारसची प्राइस कशी आहे भाऊ? 60 रुपये. इथे बघा आपणास विविध प्रकारचे बघा देवपूजेचे साहित्य मिळतात. कापूरदानी आहे आणि हे आपलं धूपचं म्हणजे हे धुपाचं आपलं स्टँड आहे आणि इथं अगरबत्ती वगैरे आहे. अशा स्टेप्स मिळेल, हे तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल. इथे दाखवा. हां अशा स्टेप्स आहेत बघा. हा या स्टेप्स आहेत ना? तर तुम्हाला बाजारामध्ये अशा इझिली अवेलेबल नाही होत, पण माझ्याकडे तुम्हाला साईजेस म्हणजे आपल्या कोकण महोत्सवमध्ये नक्कीच मिळतील. 100%. बरोबर. लहान मुलांचे स्लोगन आहे आपले, लहान मुलांसाठी पण आहे, कोकणासाठी पण स्लोगन आहे आपले. बरोबर. असे काय तुम्हाला पाहिजे असं कुठं बाहेर फिरायला जायचं असेल असले पण स्लोगन आहे, स्लोगन आहे आपले. ओके ओके. मग तुम्ही इथेच प्रिंट करून देता की बाहेर? लगेच. आपल्या इथं टी शर्ट पण मिळतो. साईजनुसार टी शर्ट सांगितलं तर काय टी शर्टची प्राइस सर? कॉटन मध्ये 350 आहे, फोटो पाहिजे तर 500 रुपये, पॉलिस्टर मध्ये पाहिजे तर 250 रुपये फोटोचे आहे आणि कॅटलॉग मध्ये प्रिंट पाहिजे तर 200 रुपये. ओके ओके. इथे प्रिंट होतं का? टी शर्ट प्रिंटिंगला तिथे टाकलेलं आहे, आपण बघितलं आहे. आणि इथे कस्टमरची देखील रांग आहे, म्हणजे चौकशीसाठी वगैरे. जसं मी चौकशी केली तशी ते देखील चौकशी करतात. आणि आता आपण जर बघितलं तर ताईंनी म्हणजे मशीन प्रेस केलेली आहे. आता येतोय हा बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार. कसा वाटला कोकण महोत्सव? कसा वाटला? एक नंबर. एक नंबर वाटला. एक नंबर. प्रत्येक वर्षी आम्ही येतो ना. प्रत्येक वर्षी येता का? लय हाऊस वाटते आम्हाला. लय हाऊस वाटते. वा वा. या ही जी भाषा वापरली ना, हाऊस वाटते. मला पण हाऊस वाटते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि आपण जर बघितलं इथं बघा औषधे दिसतात. काय बघा, वातशामक तेल आणि साई केस संजीवनी तेल, केसांच्या सर्व तक्रारीवर. इथे अमृत बिंदू.
नमस्कार सर. नमस्कार. कशी तेलांची प्राइस? हे तेलांची प्राइस वेगवेगळी आहे. त्याच्या अगोदर डेमो ऐकून घ्या. हे आपल्याकडे ना वातशामक तेल आहे. कमरेला मनकेला गॅप असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल आहे. मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असाल तो लावायची आवश्यकता नाही. आपल्या गुडघ्यातनं उठताना बसताना कटकडा होतो, संपूर्ण बंद होतो. हे तेल का? हे तुम्ही 4 दिवस वापरायचं. 4 दिवसात तुम्हाला फरक नाही वाटला, रिझल्ट नाही मिळाला, बॉटल तुम्ही परत करू शकता. संपूर्ण पैसे भरा. आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहे. बरोबर. तसेच आहे आपल्याकडे केस संजीवनी तेल आहे. केस गळायचे दमतात, कुंडा जातात, झोप चांगली लागते, केसांची वाढ छान होते. अकालीचे केस पांढरे होतात, काळे व्हायला मदत होते. हे पण 4 दिवसात केस गळायचे दमले नाही, कुंडा गेला नाही. हे प्रोडक्ट तुम्ही परत करू शकता. संपूर्ण पैसे भरा. ओके. हे प्रोडक्ट घ्या, आपल्याकडे साहेब गॅरंटी आहे. आणि वापरला तर समजता माणूस परत घेणार. मी किती सांगितलं कमी आहे. जोपर्यंत आपण वापरत नाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाहीये. नाहीतर तुम्हाला ऑनलाईन मागवू शकता तुम्ही. नंबर आहे आपले. काही स्टॉल दिसतो, जरा तिथे स्टॉप करावा असं वाटतो. काय आहे बघूया. नमस्कार ताई. नमस्कार. काय आपल्याकडे? पाल झुळ उंदीर मुंगी वाळवीसाठी औषध आहे. बरोबर. मरबाने साईड इफेक्ट सिंगल कुठली बॉटल घेतली 150 रुपयाला आणि ऑल इन वन घेतली तर 200 रुपयाला. 200 रुपयाला. हे आपण 3 ते 4 दिवस लगातार ट्रॉलीमध्ये किचन टाकाली बेसिन खाली मारलं तर वर्षभर आपल्या घरात झुरळ मुंगी पाल उंदीर येत नाही. अजिबात येत नाही. सिलिंगला स्प्रे केला, कोळी जाळ्या करत नाही. टॉयलेट बाथरूमच्या भिंती मारलं, बारीक चिलट येत नाही. गाडीमध्ये बोनटवर वायरीवर मारलं, गाडीच्यात उंदीर येत नाही. हर्बल हे साईड इफेक्ट काय नाही. भांड्या उडल्या, कपड्या उडल्या, घाबरायची गरज नाही. डाग काढू शकतो. ओके. याच्यामध्ये ऍसिड नाही, ब्लीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या कपड्याच्या कलरला याने काही इजा होत नाही. ओके. हे ऑल इन वन आहे का? हे स्टेन रिमूव्हर डाग काढायचं आणि ऑल इन वन पालीझुरळांचं हे. ओके, म्हणजे हे पेस्ट कंट्रोलचं आहे आपलं. संपूर्ण कोकण महोत्सव आपण फिरत आहोत. आपणास विविध प्रकारे पापडांचे देखील दुकान दिसत आहेत. आणि इथं जर आपण बघितलं तर बघा भांड्याचे देखील दुकान दिसत आहेत. आणि पुढे आणखी बरेच स्टॉल असे लागायचे आहेत. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आता तुम्हाला समजलीच असेल, वा बघा विविध प्रकारचे खारे खारे मासे आहेत. काय म्हणावं की कोकण महोत्सव म्हटला की मासली तिथे पाहिजेच. अगदी सुकी मासली आहे. नमस्कार ताई. नमस्कार. सोडे कसे आहेत? 400 रुपये पाव आहेत. ओके. आणि हे काय सुरमई? ही सुरमई कशी आहे? पूर्ण पीस 300 रुपये. 150 पाव आहेत. आणि बागडा कसा आहे? हे 100ला किती आहेत? 4 आहेत. आणि ही खारसुकट 50शी. ते आपणास एक खरवसचा स्टॉल दिसतो. नमस्कार सर. खरवस कसा आहे? 120ला. 120ला पूर्ण आहे काय? आणि हा? हां. गुळाचा हा वाला, साखरेचा हा वाला. आणि दोघांची प्राइस काय? 120 सेम रेट आहे का? ओके. बघा आपण आता कोकण महोत्सव फिरत आहोत. आणि जर बघितलं बघा मच्छी फ्राय मसाला, मिक्स मालवणी मसाला आणि विविध प्रकारचे मसाले आपणास पाहायला मिळतात. बा देवा महाराजा मालवणी टी शर्ट स्टॉल. इथे प्रिंट करून मिळतो का डायरेक्ट? तुम्ही ऑर्डर दिली तर आम्ही तुम्हाला विदिन 2 डेजच्या टाइममध्ये डिलिव्हर करू देऊ शकतो का? आपण जर बघितलं की एक स्टॉल आहे तिथे आपणास बघा एकदम आपल्याला आकर्षण आणि कुतूहल असे वाटेल. आणि विविध प्रकारचे बघा काय काय आहेत बघा. याच्यावर थोडं चिल मारूया. अरे बाबा मी पित नाही अजून. देवगडचा हापूस सर्वांचा बापूस. मस्त. हा मस्त वाटला. देवा महाराजा कोकणचं घोषवाक्य. आज मग बसायचं का? सध्या बसायचं नाही मला. काय टी शर्टची प्राइस आहे सर? 350. 350. कुठलंही लहान मुलांचं ॲडल्ट तुम्ही कुठलीही साईज घेऊ शकता. 350. 350 मध्ये. ओके. तर आता आपण कोकण महोत्सव संपूर्ण पाहिलेला आहे. आणि विविध प्रकारची दुकानं आहेत. आणि इथं बघा मगाशी जाताना हा स्टॉल नव्हता पण आता स्टॉल लागलेला आहे. इथं बोरं आहेत, डानबोरं आहेत आणि चिंच वगैरे आहे. ताईने काय घेतलं? आंबा घेतला का? वा. म्हणजे आंबा आपला आवडचा आहे. मस्त. आणि इथे बघा भाऊ इथं आंबा किसतोय. आणि इथे हे बॉल कसला आहे रे? कवट आहे. बेलाचा फल आहे का? कवट. ओके. कोणकोणत्या प्रकारचे पान मिळतात असं? हा कुठला पान आहे? पुन्हा मसाला पान आहे. पुन्हा मसाला पान. हे बनारस पान आहे. हा बनारस पान. कलकत्ता स्पेशल पान आहे. हां. आणि तो फायर पान. इधर चॉकलेट पान है. बहुत सारे. ओके. ठीक आहे.
तर नमस्कार मित्रांनो, आपण संपूर्ण कोकण महोत्सव पाहिलेला आहे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ एका नवे व्हिडिओ आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑल करा. जय शिवराय.